बाहेर 500 रुपये खर्च करण्यापेक्षा हा पिझ्झा पाहतात की नाही, अगदी मी घरच्या घरी बनवलेला आहे. कमी खर्चात डबल टेस्ट आणि भरपूर चीज वापरून हे मी मिनी पिझ्झा घरच्या घरी बनवलेले आहेत. तर हे कसे बनवले त्यासाठी व्हिडिओ थोडा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला सुरुवातीला साहित्य पाहूया. इथं 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. नंतर आपल्याला पाऊण वाटी दही लागणार आहे, शिमला मिरची लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे, कांदा लागणार आहे आणि मकाचे दाणे लागणार आहेत, चिली फ्लेक्स लागणार आहे, बेकिंग सोडा लागणार आहे, चीज लागणार आहे आणि पनीर लागणार आहे. चला सुरुवातीला इथं बघा एक बाउल घ्यायचा. बाउलमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे ते घ्यायचं. त्याच्यामध्ये दही घालायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे, बेकिंग पावडर म्हणजे 1 चमचा आणि विस्करच्या सहाय्याने आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालेलं आहे. नंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. हे मिश्रण आपल्याला जसं आपण इडली डोश्याचं बॅटर बनवतो की नाही, अगदी आपल्याला तसंच बनवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं. आता हे बॅटर जास्त घट्ट वाटत आहे, तर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे मस्त असं बॅटर इडली डोश्यासारखं बनवून घ्यायचं आहे. जवळपास मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे एवढं बॅटर हे बनवायला. आता बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकतात. बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे, म्हणजेच आपला पिझ्झा बनवण्यासाठी बेस तयार झालेला आहे. आता इकडं बघा गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून मी डोश्याचा तवा ठेवलेला आहे आणि मी आज तुम्हाला इथं बघा साध्या तव्यावरच मी पिझ्झा बनवून दाखवणार आहे. थोडंसं तेल पुसून घ्यायचं आणि जो आपण बेस तयार केलेला आहे पिझ्झा बनवण्यासाठी, तर ते 1 चमचा आपल्याला हे बॅटर काय करायचं आहे, तव्यावरती असं थोडंसं पसरून घ्यायचं आहे, अगदी छोट्या-छोट्या आकारामध्ये. नंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अगदी 2 मिनिटासाठीच आपल्याला झाकण ठेवायचं आहे. नंतर 2 मिनिटानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण मिनी पिझ्झा बनवलेले आहेत, तर ते काय करायचं आहे, आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे आणि आलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला चांगलं खरपूस रंगाचं असं भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता इथं बघा सुरेख असा रंग आलेला आहे. दोन्ही बाजूने छान असा भाजलेला आहे. नंतर इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे. 1 चमचा घ्यायचा आणि वरच्या साईडने आपल्याला लावून घ्यायचा आहे. नंतर इथं बघा, नंतर आपल्याला इथं नूडल्स मसाला घ्यायचा आहे. तर तो मसाला याच्यावरती आपण जो टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे त्याच्यावरतून थोडा थोडा घालायचा आहे. नंतर जर आपण जे पनीर किसून घेतलेलं आहे तर ते याच्यावरून आपल्याला पसरून घ्यायचं आहे. नंतर मक्याचे दाणे थोडेसे घेतलेले आहेत ते याच्यावरती आपल्याला पसरून घ्यायचे आहेत. नंतर शिमला मिरची घालायची आहे. नंतर जो आपण कांदा कट करून घेतलेला आहे मोठ्या-मोठ्या आकारात. आता कांदा, टोमॅटो, शिमला मिरची ही मोठ्या-मोठ्या आकारातच आपल्याला कट करून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची याच्यावरतून आपल्याला घालून घ्यायची आहे. नंतर भरपूर असं चीज घालायचं आहे. आता इथं मी चीज खिसून घेतलेलं आहे अगोदरच. नंतर बघा भरपूर असं खिसून घेतलेलं हे चीज याच्यावरतून घालायचं आहे. आता सुरुवातीला इथं मी तुम्हाला मिनी पिझ्झा बनवून दाखवणार आहे आणि नंतर साधी सोपी परत आणखी एक मी तुम्हाला पद्धत पुढे जाऊन सांगणार आहे. नंतर याच्यावरतून आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, चिली फ्लेक्स घालायचं आहे. आता लहान मुलांना जर खायला बनवत असाल ना, तर थोडंसं बेतानीच घाला. नंतर आपल्याला एका वाटीमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि ताट झाकून 2 मिनिटासाठी आपल्याला पिझ्झा हा वाफवून घ्यायचा आहे. नंतर बघा 2 मिनिटानंतर पाहू शकतात काय मस्त सुरेख असा इथं आपले मिनी पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. त्याच्यावरती आपण जे चीज किसून घातलेलं आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे. आता तुम्हाला आणखी एक मी साधी सोपी पद्धत दाखवणार आहे. जे आपलं जे हे बॅटर उरलेलं आहे, तर त्याचं काय करायचं आहे, आता एकच मी मोठा तुम्हाला पिझ्झा बनवून दाखवणार आहे. बघा परत हे जे बॅटर आहे तर तव्यावर असं पसरवून घ्यायचं आहे. नंतर 2 मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण उघडून पाहूयात.
तर मस्त एक बाजू अशी छान अशी भाजलेली आहे बघा, खरपूस रंगाची अशी भाजलेली आहे. नंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे ती बाजू. आता दोन्ही बाजूने छान अशी भाजलेली आहे. नंतर आपल्याला एक काटेरी चमचा घ्यायचा आहे आणि काटेरी चमच्याने असे आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहेत. नंतर टोमॅटो केचप घ्यायचा आहे. तो आपल्याला काय करायचा आहे, 1 चमचा घ्यायचा, 1-2 चमचे घ्यायचा आणि पूर्ण वरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यावरतून आपल्याला भरपूर कसं आपल्याला इथं हे घालायचं आहे, चीज घालायचं आहे. नंतर वरून आपल्याला घालायचं आहे पनीर. आता पनीर इथं मी किसून घातलेलं आहे थोडंसं. नंतर आपल्याला इथं मकाचे जे सीड्स असतात तर ते घालायचे आहेत. आणि नंतर बघा, नंतर याच्यावरतून आपल्याला शिमला मिरची, टोमॅटो, कांदा घालून घ्यायचा आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की मिनी पिझ्झा बनवून बघा. आता कसं लहान मुलांना सुट्टी लागलेली आहे आणि जर तुम्ही मुलांना जर प्रॉमिस केलंच असेल, की मी रविवारी तुम्हाला काहीतरी नवीन बनवून खायला देईल, तर तुम्ही नक्कीच हा पर्याय निवडू शकतात. तर तुम्ही हा पिझ्झा बनवून देऊ शकतात. जर पाहुणे आले असतील आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की काय बनवू खायला, तर नक्की तुम्ही हा पिझ्झा घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये फक्त 10 ते 15 मिनिटात, जास्तीत जास्त 20 मिनिटामध्ये हा बनवून तयार होतो. नंतर बघा याच्यावरून आपल्याला पनीरचे थोडे तुकडे घालायचे आहेत. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घातल्यानंतर जसे की आपण सुरुवातीला मिनी पिझ्झा बनवले अगदी सेम तसंच आपल्याला सर्व भाज्या वगैरे घालून 2 मिनिटासाठी झाकून ठेवून परत बघा 2 मिनिटासाठी बघा झाकून ठेवून मस्त भाजून घेतलेलं आहे. मस्त बघा याच्यावर भरपूर असं चीज किसून घातलेलं आहे. मस्त ते मेल्ट झालेलं आहे. आता इथं मला सांगा, तुम्हाला यातला कोणता पिझ्झा आवडला? मिनी पिझ्झा आवडले, म्हणजे मिनी पिझ्झा बनवलेले आवडले, की हा मोठा एकच पिझ्झा बनवलेला आवडला? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल, प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बाय बाय.